स्त्री शिक्षणाचे आद्य प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. आज 11 एप्रिल त्यांची जयंती. त्या निमित्तानं त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय. 1848 साली पुण्यात बुधवार पेठेत भिड्यांच्या वाड्यात मुलींची शाळा सुरू केली. भारतीयांनी ही सुरू केलेली पहिली शाळा होती. पत्नीला शिकून स्त्री शिक्षण दिले. सावित्रीबाई फुले पहिल्या स्त्री शिक्षिका बनल्या. 1851 साली अस्पृश्य मुलांच्यासाठी भारतीय पातळीवरील भारतीय गृहस्थांनी काढलेली पहिली शाळा ज्योतिराव फुले यांनी सुरू केली. त्यांच्या वडिलांनी त्यांनी मुलींची शाळा सुरू केल्याबद्दल 1854 मध्ये त्यांना घराबाहेर काढले. तरी सुद्धा शिक्षण खुले करण्याचे कार्य त्यांनी सोडलेले नव्हते. 1851 साली स्वतःच्या घरातील हौद व विहीर अस्पृश्यासाठी पाणी पिण्यासाठी मोकळा केला. विधवा विवाहाचा पुरस्कार करून 1864 साली पुण्यात गोखल्यांच्या बागेत रघुनाथ जनार्दन व नर्मदा यांचा पुनर्विवाह लावून दिला. विधवेचे वाकडे पाऊल पडून जन्माला आलेले मूल सांभाळण्यासाठी अनाथगृह 1863 साली स्थापन केलं. 1865 साली काशीबाई नामक ब्राह्मण विधवेला आश्रय दिला. तिची प्रसूती गुप्तपणे घडवली तेव्हा स्वतः सावित्रीबाई फुले यांनी मुलाची नाळ कापली. काशीबाईचा हा मुलगा यशवंत यालाच पुढे स्वतःचा दत्तक पुत्र ज्योतिरावांनी घेतला. ज्योतिराव फुले यांनी बालविवाहाला खंबीर विरोध केला. 1868 साली रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजीराजांच्या समाधीचा शोध लावला. 1873 साली धर्ममूलक विषमता तोडण्यासाठी आणि सत्याचा धर्म पुरस्कार करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. विधवांचे केशवपन अर्थात मुंडन ही विशेषतः ब्राह्मण समाजातील क्रूर चाल बंद पाडण्यासाठी न्हाव्यांचा संप आणि बहिष्कार त्यांनी घडवून आणला. गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, जातीभेद विवेकसार, सार्वजनिक सत्यधर्म, सत्सार, अखंड, शेतकऱ्याचा आसूड आदी ग्रंथ लिहून धर्मातील जे जे हिनकस तेथे जाळून टाकले पाहिजे आणि धर्माला शुद्ध स्वरूप प्राप्त करून दिले पाहिजे यासाठी ते आयुष्यभर झटले. लग्न समारंभात वधूवरांना न कळणारे संस्कृत मंत्र म्हणण्याऐवजी आपल्या मातृभाषेत ईश्वराची आराधना करावी असे सांगून लग्नविधीसाठी सत्यशोधक मराठी मंगलाष्टके त्यांनी रचली. 1878 साली मुठा नदीवरील धरण झाल्यावर पाटाचे पाणी घेण्यास शेतकरी तयार होईनात, कारण त्यामुळे जमीन निरुपयोगी होते असा त्यांचा समज होता. त्यांचा हा गैरसमज काढून टाकण्यासाठी त्यावर ज्योतिराव फुले आणि मांजरी येथे 200 एकर जमीन घेऊन पाटाच्या पाण्यावर बागायती करून कोबी, फुलकोबी, संत्री, मोसंबी, बटाटे ही नवी पिके घेतलीच, पण ऊसाचे मोठे पीक घेऊन गूळ तयार केला. पाटाच्या पाण्यावर ऊस भरपूर येतो हा त्यांचा शोध म्हणजे जणू महाराष्ट्रातील साखर उद्योगाचे पहिले पाऊल होते. ही शेती करतानाच शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक लिहून आणि दीनबंधू हे वर्तमानपत्र काढून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराने हडप करू नयेत यासाठी त्यांनी मोठी चळवळ घडवून आणली. ते साल 1875 हे होतं. 1879 साली मुंबईतील गिरणी कामगारांचा पहिला संघ स्थापन केला. या कामात नारायण मेघाजी लोखंडे या आपल्या मित्राला ज्योतिरावांनी खास मदत केली. शेतकऱ्यांच्या व्यथा ब्रिटिश उच्च अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवल्या. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान मिळावे, त्यांच्या मुलांना परदेशी कृषी प्रशिक्षणासाठी पाठवावे असा त्यांनी आग्रह धरला. 1883 साली ड्यूक ऑफ कॅनॉटच्या समोर शिक्षणाच्या संदर्भात आणि भारतीय समाजातील शोषणाच्या संदर्भात परखडपणे आग्रही मागणी मांडली. भारतीय समाजातल्या प्रत्येक प्रश्नावर ज्योतिराव फुले यांनी किती खोलवर विचार केला होता हे यावरून दिसून येते. ते म्हणतात, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. अगदी कमीत कमी शब्दात ज्ञानाच्या प्रकाशाची महती आणि शूद्रावर झालेल्या अनर्थाचं कारण त्याने अगदी अर्थपूर्ण पद्धतीनं सांगितलं आहे.
ते पुढे म्हणतात, सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, त्याचे ऋण मणी धरा सर्व. शूद्र आणि अतिशूद्र समाजाच्या सर्वस्पर्शी शोषणाविरुद्ध आणि गुलामगिरीविरुद्ध घणाघाती हल्ला करणारा भारतातील पहिला क्रांतिकारक म्हणून ज्योतिराव फुले यांचे मूल्यमापन करावंच लागेल.